जर तुमचं मूल हायपर ॲक्टिव्ह असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. ह्या 4 गोष्टी नक्की ऐका. पहिलं, सतत लेबल लावणं थांबवा. माझं मूल हायपर ॲक्टिव्ह आहे, माझं मूल खूप डिफिकल्ट आहे, हे स्वतःला आणि इतरांनाही सांगणं थांबवा. कारण लेबल कोणतीही गोष्ट बदलत नाही, पण समजून घेणं मात्र बदल घडवतं. दुसरं, हायपर ॲक्टिव्हिटी हा कोणताही आजार नाही. अनेक वेळा याचा अर्थ फक्त हाच असतो की तुमच्या मुलाकडे जास्त एनर्जी आहे. त्यामुळे ती एनर्जी चॅनलाइज कशी करायची हे समजून घ्या. खेळ, इतर ॲक्टिव्हिटीज, काही मोमेंट्स ह्या गोष्टींमध्ये त्यांना सतत इन्व्हॉल्व करत राहा. कारण एनर्जी ही समस्या नाही, तिला फक्त दिशा हवी असते. तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, आई म्हणून तुम्हालाही सपोर्टची गरज असते. कारण अशा मुलांना सांभाळताना हाय पेशन्स, हाय टॉलरन्स लागतो. त्यामुळे वेळोवेळी घरामधून मदत मागा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ केअरकडे लक्ष द्या. आधी स्वतःचे इमोशन सांभाळा, म्हणजे मुलांचे इमोशन सांभाळणं तुम्हाला सोपं पडेल. फक्त एक गोष्ट समजून घ्या, तुमचं मूल कठीण नाहीये, फक्त त्यांच्याकडे एनर्जी जास्त आहे. पण योग्य ती दिशा, संयम आणि समज मिळाली तर हीच एनर्जी उद्या त्यांची सगळ्यात मोठी ताकद बनू शकते. तुमच्या मुलाबद्दल सर्वात जास्त काळजी तुम्हाला कशाची वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करा आणि इतर पॅरेंट्सबरोबर शेअर करा, ज्यांना खरंच हे आज ऐकण्याची गरज आहे.